भटकेंतू विथ समीरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण चाललोय अक्कलकोटला. आपण काय पाहणार आहोत वाटेमध्ये ते पण मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. पहिल्यांदा आपण जाणार आहे बाळूमामावरनं जाणार आहोत नरसोबाची वाडीवरनं अक्कलकोटला. तर रस्ते कसे असतील, घाट कसा असेल, सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आज आपण जाऊया अक्कलकोटला. आपण आता मालवणवरनं 33 किलोमीटर कसालला आलेलो आहोत आणि आता आपल्याला हा हायवे मिळणार आहे. हायवेवरनं आपण मुंबई गोवा हायवे आहे. हा MH66 हा हायवे आहे. हे ब्रिज आहे आणि हे कसाल म्हणून गाव आहे इथे. आणि आता आपण हायवेला चाललो. हे हायवे आपल्याला मिळतोय. आपण आता चाललोय. माझी इथं सासरवाड आहे, पण म्हणायला हरकत नाही ना. अडचणीच येतं ना. सासरवाडी जाऊन कोंबो खावतो लागतं. हा दोन कमी धरून आहे माझी इथं सासरवाडला. हा हायवे आता आपण हायवे वरती चढणार आहोत आपण. आणि आता हायवेवरनं आपण कणकवली चाललेलो आहे कसालच्या. बोलता तुम्ही बोलता तर तुम्ही बोला, मग मी नाही बोल. शाळेत कधीतरी दुसऱ्या शाळेत गेले मग काय करणार आहे. आता आपण ह्या हायवेला आलेलो आहोत. हा हायवे आहे. इथनं कणकवलीवरनं आपण फोंडा घाट चढणार आहोत. पुढे मी तुम्हाला दाखवेन फोंडा घाटाची काय अवस्था आहे ती. सुंदर असा रस्ता आहे. आता आपण फोंड्यामध्ये आलेलो आहे. फोंड्यामध्ये ट्रॅफिक जाम झालाय. थोडंसं ट्रॅफिकचा इथं प्रॉब्लेम असतो. बाजारपेठेतूनच रस्ता आहे त्याच्यामुळे, आणि दुतर्फा गाड्या लावलेल्या असतात त्याच्यामुळे इथे प्रॉब्लेम होतो थोडा. फोंडा घाटमध्ये आता आपण आलेलो आहोत. वाटेत लागत हा गेला कोल्हापूर आणि हा गेला बाळूमामा रस्ता. आता आपण चाललोय बाळूमामाला. पहिलं दर्शन करणार बाळूमामाचं. परत प्रॉब्लेम नको. उद्या सकाळी देऊया. हो तेच म्हणून चांगले होऊ नये. जरा चांगले होऊ नये. उद्या येऊन जाऊन नांग धरले जरा. होय, पैसे भरपूर आहे. कॅटाचे कॅट आहेत. 50 टाकीत असतात. सगळ्यांना पैसे दिले. 50 एक काही एक नसतं. नारायण राणे बघ, भारतीय जनता पार्टीची योग विमान भाषण नाही कसं करू.
आता आपण बाळू मामाला आलेलो आहोत. आता आपण चाललो बाळू मामा. बाळू मामा. आता आपण पहिलं दर्शन जे आहे ते बाळू मामांचं. बाळूमामाकडे आपण आलेलो आहोत. बाळूमामाचं दर्शन घ्यायचं आहे पहिलं आणि जायचं आहे. 20 रुपये हार घ्या. 20 रुपये. आणि त्याच्या ऑपरेटर आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण चाललो आहे नारळ वाढवण्यासाठी. हे बाळूमामाचं मंदिर आहे. आपण आतमधून दाखवू शकलो नाही कारण आतमध्ये फोटो आणि शूटिंग करण्यास मनाई आहे. त्याच्यामुळे आपण तुम्हाला बाहेरनंच मी दाखवतो. हे बाळूमामाचं मंदिर आहे. रुपये द्यायच्या तर आपण आता बाळूमामाचं दर्शन करून आलेलं आहे. माझ्या मागे दिसतंय ते बाळूमामाचं मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी बंदी असल्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू शकलेलं नाही आहे. पण मी दर्शन घेतलं आहे आणि तुम्ही घेतलं असं समजा. बाळूमामाचं दर्शन करून आता आपण नरसोबाच्या वाडीला पोचलेलो आहोत. नरसोबाच्या वाडी साधारणतः अंतर जे आहे बाळूमामा म्हणजे आदमापूरवरनं 72 ते 73 किलोमीटर अंतर आहे आणि साधारणतः 2 तास आपल्याला अंतर कापावं लागतं. बाळूमामावरनं आदमापूरवरनं सरळ रस्ता पकडायचा. कुठेही लेफ्ट राईट मारायचा नाही. निप्पाणीवरनं राईट मारून सरळ नरसोबाच्या वाडीला आपण पोचतो. आता आपण नरसोबाच्या वाडीला पोचलेलो आहोत. नरसोबाच्या वाडीला पोचल्यानंतर आपण तिथे बघणार आहोत की पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतोय तिथे. आणि नरसोबावाडी हे दत्तात्रयाचे पूर्ण अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्यावरनं हे नाव पडलेलं आहे. नरसोबाची वाडी श्री दत्तात्रय भक्तांसाठी एक प्रमुख तीर्थस्थळ बनलेलं आहे. पंचगंगा आणि कृष्णा ह्या नद्यांचा इथे संगम झालेला आहे. आता आपण आलो आहोत नरसोबाची वाडी आणि आपण आता दर्शनाला चाललो आहोत. आता आपण आज आलो आहोत नरसोबावाडीला आणि आपण दर्शन घेतोय नरसोबावाडीचं.
आपण आता बाळूमामा करून नरसोबाच्या वाडीला आलो, दर्शन घेतलंय. आतलं दर्शन मी तुम्हाला CCTV कॅमेऱ्याच्या फुटेजमधलं दाखवलेलं आहे. आता इथे आपण जेवण करून अक्कलकोट मुक्कामी राहायला. कोपेश्वर मंदिर महाराष्ट्रातील नरसिंहवाडी इथनं 17 किलोमीटरवरती हे मंदिर आहे. अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. खिद्रापूर येथे हे मंदिर आहे. मंदिर हे 12व्या शतकात शिलाहार राजा गंडारादित्य यांनी 1109 ते 1178 दरम्यान हे मंदिर बांधले होते. हे मंदिर कोल्हापूरच्या पूर्वेस कृष्णा नदीच्या काठावरती प्राचीन आणि कलात्मक आहे. शिलाहार जैन राजे असले तरी त्यांनी विविध हिंदू मंदिरे बांधली आणि त्याचे हे नूतनीकरण केले, ज्यामुळे हे सर्व धर्माबद्दल त्यांचा आदर आणि प्रेम दिसून येते. कोपेश्वर म्हणजे क्रोधित शिव. संपूर्ण मंदिर स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराल कक्ष आणि गर्भगृह या 4 भागांमध्ये विभागलेले आहे. स्वर्ग मंडपाला उघड्यावरच्या भागाचा प्रवेशद्वार आहे. गर्भगृह शंकूच्या आकाराचे, बाहेरील बाजू देवता आणि लौकिक व्यक्तिरेखांचे आश्चर्यकारक कोरीव काम आहे. हत्तीच्या मूर्ती पायथ्याशी असल्याने वजन टिकून ठेवतात. आतील भागात आपल्याला प्रथम विष्णू झोपेश्वर उत्तरेकडे तोंड असलेले शिवलिंग दिसते, पण जसा कोणताही नंदी नाही, ज्यामुळे वेगळे मंदिर आहे. स्वर्गमंडप, हॉल, जुने खांब, देवांचे कोरीव काम आणि विविध पोजमधील पुरुष आणि महिला कलाकार आकर्षक आहे. छत वर्तुळाकार आहे, ज्यामध्ये अतुलनीय कोरीव काम आपल्याला पाहण्यास मिळते. मी देतो तुला काय पाहिजे सांग. खिद्रापूरवरनं आता आपण बाहेर पडलेलो आहोत. बाहेर पडल्यानंतर अतिशय बारीक रस्ता आहे, सावकाश जायचं आहे. अतिशय नॅरो रस्ते आहेत. नरसोबाच्या वाडीवरनं कुरुंदवाडवरनं खिद्रापूर. आता आपण खिद्रापूरवरनं बाहेर पडलेलो आहे आणि आता आपण लागलो आहे अक्कलकोटच्या रस्त्याला. मंगळवेढा मार्गे जाणार आहोत अक्कलकोटला. अक्कलकोट हा खिद्रापूरवरनं 263 किलोमीटर आहे आणि अंदाजे 4.5 तास आपल्याला लागणार आहेत. वाटेत आपण जेवण करून अक्कलकोटला जाणार आहोत. अक्कलकोटचे रस्ते अतिशय सुंदर आहेत. मध्ये टोल आहेत, तुम्ही पाहू शकता किती सुंदर रस्ते आहेत ते. तुम्ही 80 कुठे 90च्या स्पीडने आपण जाऊ शकतो आणि साधारणतः आपण 4 तासात अक्कलकोटला पोचणार आहोत. तर मी तुम्हाला अक्कलकोट दर्शन आणि उद्या बाकीचं सगळं दाखवणार आहे. आपण हे अक्कलकोटला चाललो आहोत, मी तुम्हाला दाखवते. अक्कलकोटला रात्रीचा प्रवास आहे. आम्ही अंदाजे 7 वाजता हे अक्कलकोट आता खाली उतरलो आहे आपण रस्त्यावरनं. मुख्य रस्त्यावरनं खाली उतरून राईट टर्न मारायचं ब्रिज खालनं. ब्रिज खालनं राईट मारून आपण अक्कलकोटला जाणार आहोत. आता अक्कलकोटला आपण पोचलो आहोत. आता आपण अक्कलकोटच्या भक्तनिवासमध्ये चाललो आहोत. भक्तनिवासला मुक्काम आहे आपला आणि उद्या आपण अक्कलकोटचं दर्शन करणार आहोत. मी तुम्हाला उद्या अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर हे दाखवणार आहे.